खरं म्हणजे याचं मी सर्व श्रेय आमचे सहकारी जयकुमारजींना देतो. त्यांच्या चेहऱ्यावरचा मी आनंद जो पाहतोय आज, एक स्वप्नपूर्तीचा आनंद झालाय दिसतोय. एवढ्या प्रचंड कष्टाचा प्रवास या सगळ्या पाण्याच्या उपलब्धतेबद्दल त्यांनी जो केला आहे, आणि मला राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचंही खरं अभिनंदन करायचं आहे की प्रत्येक वळणावर
मान्य जयकुमारजींच्या या स्वप्नपूर्तीसाठी आपलं पाठबळ दिलं, निधी उपलब्ध करून दिला आणि या दुष्काळी भागांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आज तो पाहतो मी, तो सगळा एक मला वाटतं आपल्या सगळ्यांचा उत्साह वाढवणार आहे. नक्कीच आता अलीकडच्या दिवसात काही मागच्या वर्षीपेक्षा यावेळेस टँकरचं प्रमाण जे आहे ते या मान खटाव तालुक्यामध्ये कमी झालेलं आहे. याविषयी पण थोडंसं सांगा. मी 2010 पासून मी या भागात येतोय. माझे ज्यावेळी जयकुमारजींचा माझा संपर्क झाला त्यावेळेचा मान खटाव जो होता, दहीवडी परिसर होता आत्ताचा, मला वाटतं हे स्वप्न आहे, हे स्वप्नरंजन असं वाटतं. आणि याचा पाठीमागे जी प्रचंड कष्ट आहे, तपश्चर्या आहे त्यांची, आज मान खटाव तालुका जवळजवळ टँकर मुक्त होण्याच्याच मार्गावर आहे. आणि ज्यावेळी तो दिवस येईल, मला वाटतं तो आपल्या सगळ्या नागरिकांच्या, या भागातील लोकांच्या दृष्टीने तो सगळ्यात महत्त्वाचा आणि अतिशय आनंददायी दिवस आहे, असा मला विश्वास आहे.